पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. प्रायश्चित्त काळातील आजचा दुसरा रविवार. मागच्या रविवारी आपण बघितला प्रभू येशू ख्रिस्ताला मोहाच्या पर्वतावर नेण्यात आलं. आज प्रभू येशू रूपांतराच्या पर्वतावर परमेश्वर पित्याशी एकचित्त होऊन प्रभूचं रूप पालटते आणि हा रूपांतराचा अनुभव प्रभू बरोबर त्याचे शिरदार शिष्य घेतात. आपल्याला देखील या प्रायश्चित्त काळात प्रभूच्या अनुभवाचा प्रत्यय यावा, रूपांतराचा अनुभव घेता यावा म्हणून या मिसामध्ये विशेष प्रार्थना. पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र करावे म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे क्षमेची याचना करू. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापाची क्षमा करून आपला सर्व काही जीवनाकडे नेवो. हे प्रभू आमच्या स्वर्गातील बाबा, तुझ्या पुत्राचे शब्द ऐकण्यासाठी तू आम्हाला अशी आज्ञा केली आहेस. तुझ्या शब्दाने आम्हाला प्रकाशित कर, आमचा आध्यात्मिक दृष्टिकोन शुद्ध कर. तुझ्या वैभव राज्याच्या दिशेने वाटचाल करण्यास आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेली वाचन. परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशाचा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करेन. तू आशीर्वादी होशील. तुझे अभिषेक जिंकतील त्यांचे अभिषेक होईल. तुझे ते अनिषेक जिंकतील त्यांचे अनिषेक होईल. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निवडून गेला. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे. परमेश्वराची माणसं सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती व न्याय नियुक्ती आहे. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. आपला प्रतिसाद पहा, जे परमेश्वराचे भय करतात व त्याच्या प्रेमाची अपेक्षा करतात त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचावा म्हणून त्यांच्यावर त्यांची नजर असते. आपला प्रतिसाद आमचा आत्मा परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे. आमची सहाय्य पण हालतोच नाही. हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे म्हणून आम्हाला तुझी भीती असू दे. आपला प्रतिसाद
पौराचे विविधीला नुसते पत्र त्यातून घेतलेले वाचन. आपल्या प्रभुविषयाच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदी त्या माझी तू लाज करू नये. तर देवाच्या सामर्थ्याच्या परिणामांनी शुभवर्तमानासाठी माझ्याबरोबर दुःख सोसावे. त्याने आमच्या कृत्यानुसार नव्हे तर स्वतःच्या संकल्पानुसार व कृपेनुसार आम्हाला तारले व पवित्र पाचारांनाही बोलावले आहे. ही कृपा युगांच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आम्हावर करण्यात आली होती. ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू त्याच्या प्रकट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि शुभवर्तमानाद्वारे जीवन व अविनाशिताने प्रकाशित केले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. तेजस्वी मेघातून पित्याची वाणी ऐकू आली. हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. प्रभू तुम्हाबरोबर असो. मत्तई लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांतात नेले. तेव्हा येशूचे रूप त्यांच्या देखत पालटले. त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्र प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पहा, मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. मग पेत्र येशूला म्हणाला, प्रभूजी, आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे 3 मंडप उभारतो. आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक. तो हे बोलत आहे तेव्हा पहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून वाणी आली. हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, याची तुम्ही ऐका. हे ऐकून शिष्य जमिनीवर पालथे पडले व भयभीत झाले. तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, उठा, भिवू नका. तेव्हा त्यांनी दृष्टी वर करून पाहिले, तो येशू शिवाय त्यांना कोणीही दिसलं नाही. प्रभूचे शुभ वर्तमान. सध्या थोडीशी थंडी कमी होत आहे. हळूहळू हवामानात बदल होत जाईल, हवामान गरम होत जाईल, उष्णता वाढेल. पण सरस आपल्याला समजू लागेल की ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान हा काय प्रकार आहे आणि त्याला आपण माणूस म्हणून किती जबाबदार आहोत. आपल्यालाही ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी काही प्रयत्न करता येतील का? आता लग्न सराई संपलेली आहे आणि आपल्या कुटुंबात ज्या ज्या कुटुंबात लग्न सोहळे उत्सव होऊ लागले आहेत त्या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंगद्वारे आपल्याला कशा काही पद्धतीने इको फ्रेंडली पद्धतीने आपले सोहळे साजरा करता येतील का? काही महिन्या अगोदर आपण सई धर्मप्रथा धर्मगुरूंची सभा झाली, त्यामध्ये हा विषय प्रकर्ष आला की निदान आपल्या वसईत आपल्याला अशा पद्धतीने इको फ्रेंडली सोहळे करता येतील का, त्याविषयी काही मार्गदर्शक तत्व आपल्याला दिलेली आहे. आणि आपल्याला जर त्याचा वापर करता आला तर पर्यावरणाशी आपल्याला समतोल राखण्यासाठी आपला हातभार लागतो. उदाहरणार्थ आपले सोहळे उत्सव यामध्ये अन्नाची नासाडी या विषयावर भरपूर प्रबोधन झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण कुटुंबियांनी एकत्र येऊन आपल्या कुटुंबाच्या पुढच्या वर्षी सोहळा असेल तो कसा मर्यादित स्वरूपाचा करता येईल. मर्यादित स्वरूपाचा करत असताना खरंच ह्या जेवणामध्ये अनेक प्रकारचे डिशेस असतात. मग ते वाया जाणार नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग काय करता येईल? जेव्हा आपण घरात भेटी घेतो त्यावेळेला किती प्रकारचे डिश ठेवायचे आहेत. काही नुसते दाखवण्यासाठी लोकांना
आपल्याकडे पैसा आहे दाखवण्यासाठी जर करत असू हे खरंच आपल्याला नियंत्रण करता येईल का? मर्यादित जेवढा आहे एवढा आपण रोजच्या जीवनात फक्त जेवण घेतो दुपारचं किंवा संध्याकाळचं. हा स्टार्टर काय प्रकार नसतो तिथे, पण लग्नाच्या वेळेला हा नवीन काय स्टार्टर प्रकार येतो आणि मग त्यामुळे जेवणावर त्याचा परिणाम होतो किंवा लोक घेतात आणि वाया जातात. तर ही आपल्याला जी मानसिकता आहे त्यामध्ये बदल करता येईल का यावरही चिंतन मदत केलं पाहिजे. अनेक वेळेला आपण कुठेतरी प्रोग्राम करतो त्याचं बघतो आणि मग तसंच करण्याचा प्रयत्न करतो, तुलना करण्याचा प्रयत्न करतो. हे अनुकरण असते, हे कधी कधी अंधानुकरण असते, आंधळेपणाने केलेलं अनुकरण असते. त्यावर आपल्याला विचार करता येईल का? त्यानंतर अनेक वेळेला आपल्याला वाटते की खूप लोकांना बोलवावं, खूप लोकांना बोलावलं की समाजात माझी प्रतिष्ठा जास्त होईल. पण ते किती लोक? तर करोनाने आपल्याला शिकवलेलं आहे 100, 150, 200 लोकांत चांगल्या रीतीने आटोपशीर प्रोग्राम होऊ शकतात जे आपल्याला जवळचे असतात, जे आपल्याला उपयोगी पडतात, जे आपल्याला परिचित आहेत तिथपर्यंत ठीक आहे. 1000, 1500, 1200 लोकांना याची आपली ओळख नाही, पाळत नाही, तोही येऊन खाऊन जातो, बोलून जातो, टीका करून जातो, तर ह्याची खरंच गरज आहे का? तर मोजक्या लोकांत आपल्याला हे मर्यादित स्वरूपाचे सोहळे साजरा करता येतील का याची विचार केला जावा. मुंबईला हॉलमध्ये कार्यक्रम होता, हॉलमध्ये लग्न होतात, सकाळी 1 लग्न होते, संध्याकाळी 1 लग्न होते, एका हॉलमध्ये दिवसाला 2 लग्न होतात. त्या हॉलची कॅपॅसिटी 400, 300 ते 400 लोक राहू शकतात. 150 लोक वराकडचे, 150 लोक वधूकडचे, अशा 300-400 लोकांचा कार्यक्रम होतो. त्यांची लग्न होतात. मग इथे आपले आणि 1 दिवसाचं एक पण अर्ध्या दिवसात लग्न होतं आणि इथे 8-8 दिवस लग्न, ते सुद्धा 1000-1500 लोक. आणि सो गुरुवारी आलेला तोच शुक्रवारी, तोच शनिवारी, तोच रविवारी, सोमवारी एकाच व्यक्तीने किती ठिकाणी किती वेळा जावं, किती खावं यावर आपल्याला चिंतन मदत करता येईल का? अशा पद्धतीची ज्या गोष्टी आहेत आपल्याला नियंत्रणात करता येईल. उदाहरणार्थ आपण कार्ड, इन्व्हिटेशन कार्ड तुम्ही एकच कार्ड देत द्यायचे, आता 3-3, 4-4 कार्ड देतात. शुक्रवारचं कार्ड वेगळं, शनिवारची पत्रिका वेगळी, रविवारची पत्रिका वेगळी, 3-3 पत्रिकेद्वारे किती पेपर आपण वाया घालवतो आणि पेपर आपोआप येत नाही. त्या पेपरसाठी किती वृक्षतोड होत असते आणि या वृक्षतोडीमुळे अप्रत्यक्ष पर्यावरणाची हानी होते आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगला आपण कधी भर घालत आहोत. तर ही पेपरमध्ये कपात करता येईल का? एकच पत्रिका देता येईल का? ती साधी पत्रिका, साधा पेपर ह्याद्वारे आपल्याला करता येईल का? कशाला किती कार्डची गरज आहे? त्यानंतर खरंच पत्रिका देता येईल का? पत्रिकेपेक्षा ईमेलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे आपल्याला हे आमंत्रण नातेवाईकांपर्यंत पोहोचवता येईल का? नातेवाईकांनी सुद्धा मोठा मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या नातेवाईकांना सांगितलं पाहिजे तुम्ही आमच्याकडे येऊ नका, आम्हाला काही आग्रह नाही, तुम्ही व्हॉट्सअपवर आमंत्रण पाठवलं तरी आम्ही येऊ, पण आपल्याकडे मानापमान खूप होतो, रागावतात, आमच्या घरी आलं पाहिजे. अशा प्रकारे जी आपली मानसिकता आहे, वृत्ती आहे ती आपण बदलली पाहिजे. ज्या कुटुंबात लग्न सोहळा आहे त्यांना किती त्रास होतो, मनस्ताप होतो आणि नातेवाईकांच्या घरी जावं लागते. काही वेळेला नातेवाईक नसतात, घर बंद असते, बाजूच्या घरी ते कार्ड द्यावं लागते. बरेचसे नातेवाईक आपले मुंबईला वगैरे आहेत, हे सगळं बघतात. आपण नातेवाईक म्हणून समोरच्याला अगोदर सांगायचं तुम्ही तुझ्या घरी लग्न आहे, तुम्हाला एक फोन कर, साधं व्हॉट्सअपवर पाठव, मी येईन. अशा पद्धतीने आपले त्याचे कार्ड्स वाचवता येतील, कार्ड्स वाचवले पेपर वाचतील, पेपर वाचतील म्हणजे झाडं वाचतील. आणि अशा पद्धतीने आपल्याला इको फ्रेंडली एक कार्यक्रम करता येतील का त्यावरही देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर फटाके, आता फटाक्याचा वापर बऱ्यापैकी कमी झालेला आहे. पूर्वी लग्नाची दिसा संपली की चर्चच्या आवारामध्ये भली मोठी माळ लागायची फटाक्याची, पण आता ते कमी झालेलं आहे. परंतु संध्याकाळच्या वेळेला वरात आणायला जाताना किंवा वरात आणल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची जी फटाकं निघालेली आहे ती फोडली की नुसता रस्त्यावर किंवा मांडवामध्ये कचरा होतो, ते रंगीबेरंगी कापलेले फटाके आणि ती अख्ख्या परिसरात नुसता कचरा, पेपरचा कचरा. खरंच त्याची आवश्यकता आहे का? आपल्याला कुठल्या प्रकारचा आनंद मिळतो आणि आपण ते कार्यक्रम होऊन जातो. दुसऱ्या दिवशी नगरपालिकेची कामगार येतात आणि
आपण आदल्या दिवशी केलेला कचरा तो साफ असला तर आपल्याला काय आठवतं की ही संस्कृती नाही, ही विकृती आहे की आपल्या आनंदासाठी आपण रस्त्यावर असाच कचरा करायचा. कसली ती प्रणाली निघालेली आहे की यावर देखील आपल्याला कंट्रोल करता येईल का, नियंत्रण करता येईल का, याविषयी आपण चिंतन मनन केलं पाहिजे. काही वेळेला आपण फटाके वाजवून जे वयोवृद्ध आहेत, जे आजारी आहेत, त्यांच्या कानाला त्रास होऊ शकतो. किंवा आपली काही मुलं अभ्यास करत आहेत, त्यांना शांतपणाची गरज आहे आणि आपल्या ह्या फटाक्याच्या आवाजामुळे त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत नाही, त्यांचे आजारी आहेत त्यांचा त्रास अधिक वाढत नाही ना, तर ह्यावर देखील किंवा त्याद्वारे प्रदूषण होत असते, हवेतील प्रदूषण, ह्या सगळ्याचा परिणाम ह्या पर्यावरणाशी आहे. डीजेचा वापर करतो, डीजेच्या आवाजामुळे कधी कधी काठळ्या बसतात. आपण त्या कार्यक्रमात गेलेलो आहोत, आपल्याला नातेवाईक आलेले आहेत, किंवा दोन शब्द बोलायचे आहेत, खूप दिवसानंतर ते नातेवाईक आलेले आहेत, पण डीजेचा आवाज एवढा मोठा असतो त्याच्याबरोबर आपण घरात बोलू शकत नाही. जेव्हा डीजे थांबतो तेव्हा आपल्याला वाटते किती शांतता आहे. तर खरंच या काठळ्या बसणाऱ्या मोठ्या डेसिबलच्या आवाजाची गरज आहे का, त्याचाही आपण विचार करावा. थीम निघालेली आहे. थीम आज काय, शुक्रवारची थीम वेगळी, शनिवारची थीम वेगळी, रविवारची थीम वेगळी, वेगवेगळे कलरचे पडदे, स्टेज वेगळं, बॅकड्रॉप वेगळं आहे. त्याद्वारे मी काय नेमकं संदेश देत आहे? कोणता संदेश तर एकच, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझा पैसा आहे, मला वाटेल तसा मी वापरेन. समाजात चुकीचा संदेश याच्याकडे जात असतो. आणि म्हणून आपण याच्यावर देखील विचार केला पाहिजे की पाण्याच्या बाटल्या आपण बघतो आहोत. कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथे बघितलं तर पाण्याच्या बाटल्या अर्धवट पिलेल्या पाण्याच्या बाटल्या, ते पाणी नंतर कोण वापरत नाही, ते पाणी भुकट जात असते. आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं घेऊन बाकीची बाटली आपण आपल्या घरी परत केली पाहिजे. कारण आपल्याला समजत नाही वसईत पाणी भरपूर आहे, 15-20 फूट खोदलं पाणी लागते, त्यामुळे आपल्याला पाण्याचं महत्त्व नाही. पण मी त्या विभागात तलासरी विभागात होतो, तिथे आपल्याला माहिती आहे की 400-500 फूट खोदल्याशिवाय पाणी लागत नाही. तिथे त्यांना पाण्याचं महत्त्व समजत असते. आणि म्हणून अशा प्रकारे पाण्याचं देखील अपव्यय आपल्याला टाळता येईल का. त्यानंतर प्लेट जे आपण वापरतो दुसऱ्या दिवशी, कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सहज ज्यांच्या घरी लग्न झालेलं आहे असं फेरफटका मारायचा, किती प्लास्टिक, किती वेस्ट कसं गेलेलं आहे ते आपल्याला कंट्रोलमध्ये करता येतं. प्लॅस्टिकच्या पेपरऐवजी स्टीलच्या किंवा दुसऱ्या अशा प्लेट्स आपल्याला वापरता येतील का, त्याद्वारे देखील आपल्याला त्यावर चिंतन मनन करता येईल. प्रिय मित्रांनो, आदर तिथे करण्यासाठी आपल्याकडे ही पद्धत आहे का मला माहिती नाही, पण काही ठिकाणी आहे की पाहुणचार करण्यासाठी त्यांच्या घरी लग्न आहे त्यांनी काही साड्या वाटायच्या असतात किंवा शर्ट पीस, पॅन्ट पीस आपल्या नातेवाईकांना वाटायचे असतात. कुठून पद्धत आलेली आहे आणि कोण आहे की यांच्या घरून साड्या किंवा शर्ट पीस, पॅन्ट पीस येतील त्याच्यावरच आम्ही अवलंबून आहोत, त्याच्यावरच आम्ही कार्यक्रमाला जाणार. कुठून पद्धत आलेली आहे तुला माहिती नाही. पण ह्यामुळे कुटुंब जे आहे, जे घरधरी आहे, त्यांना किती मनस्ताप होत आहे. कारण परत मानापमान यामध्ये आहे. हा माझ्या घरी आला नाही, त्याने मला हे दिलं नाही, त्याने मला ते दिलं नाही, कार्यक्रम होऊ लागलेला आहे. नातेवाईकांचे रुसवे फुगवे मानापमानी इतके होतात की घरधऱ्यांची खूप दमछाक होते, त्याची रेधादेखील होते. हे सगळं आपल्याला थांबवता येईल का. खरंच ह्या वस्तू, या कपडे वगैरे घेण्याची खरंच आवश्यकता आहे. आणि तुम्हाला खरंच घ्यायचं असतं तर त्यांना एखादं झाडाचं रोपटं द्या, ते देऊन त्यांच्या शेतात किंवा अंगणात लावतील आणि तुमचं नाव होईल की याच्या लग्नाच्या निमित्ताने हे झाड लावतात. ते झाड तुम्हाला ऑक्सिजन देत राहील आणि त्यामुळे पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी आपली मदत होईल. तर देताना खरंच कोणत्या गोष्टी आपण देत आहोत त्याचा विचार करता येईल का. त्यानंतर वरात वेळेवर येणे किंवा वधूचा ड्रेस कोड आणि मद्यपान हे परत पुन्हा एकदा वेगळे विषय आहे, त्यावर निश्चित चर्चा करता येईल. परंतु आपल्याला करोनाने खूप चांगलं शिकवलेलं आहे. तो आजार पुन्हा येऊ नये, परंतु तो आजार येऊन गेल्यानंतर एक गोष्ट साध्य झाली की 100 लोकात 200 लोकात ती कार्यक्रम झालेले आहेत. आणि आपल्याला यामध्ये करता येतील का मर्यादित लोकात. कारण आपण असं सांगू शकत नाही की माझा पैसा आहे तुम्ही कसाही खर्च करेल. 3 गोष्टी आयुष्यात महत्त्वाचं आहे. त्या म्हणजे शिक्षण. आज आपल्या मुलांचं शिक्षण इतकं महागडं झालेलं आहे
की शिक्षणासाठी किती खर्च होतो हे आपल्याला माहिती आहे. आपला या सोहळ्यामध्ये उधळपट्टी करण्यापेक्षा तोच पैसा राखून ठेवला तर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी उपयोगी पडेल. शिक्षण, त्यानंतर आजारपण, एखादा आजारपण कुटुंबात आलं तर कशा पद्धतीने पैसा खर्च होतो याचाही अनुभव आपण घेतलेला आहे. आणि घर, शिक्षण, आजार आणि घर, नवीन घर बांधायचं असेल किंवा दुसरं घर घ्यायचं असेल तर किती खर्च होतो याचंही आपल्याला कल्पना आहे. आणि त्यामुळे ही अशी कार्यक्रम उधळपट्टी करण्यापेक्षा आपण त्यामध्ये कपात करू, मर्यादित स्वरूपाचा करू, मर्यादित लोकांना बोलवून जर इको फ्रेंडली प्रोग्राम आपल्याला करता आले, पर्यावरणपूरक, त्यामध्ये दोन गोष्टी साध्य होतात. आपली खर्चाची कपात होते, आपण कार्यक्रम चांगला केल्याचा संदेश जातो आणि आपण पर्यावरणाला देखील हातभार लावणार. हा एक महत्वाचं काम आपल्या हातून होत असते. आणि म्हणून आपण जर असं जर विचार करत असू, माझा पैसा आहे, मी कसाही उडवेल, मला लोकांना दाखवायचं आहे, माझ्या पैशाचं प्रदर्शन करायचं आहे, तर त्यांनी पायकर म्हणतात फक्त एक जो दाखला येशूने दिलेला आहे, ते श्रीमंत माणूस होता आणि लाजरस होता. मग पुढे काय झालं? श्रीमंत माणूस हा आपल्या जीवनामध्ये खाली खुशाली करायचा, आनंद करायचा, सेलिब्रेट करायचा, उधळपट्टी करायचा. त्याच्यानंतर काय झालं? तो श्रीमंत माणसाचं काय झालं आणि गरिबाचं काय झालं हा दाखला आपल्या डोळ्यासमोर आणा आणि आपण आपल्या घरातले कार्यक्रम साजरे करूया. आपण आपली श्रद्धा प्रकट करूया. श्रद्धा प्रकट स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा एकच परमेश्वर सर्वशक्तिमान यावर श्रद्धा आणि परमेश्वराचा एकमेवाचा जन्मलेला एकच परमेश्वर यावर श्रद्धा. तो सर्व श्रद्धावतांच्या प्रार्थना विनंत्या आपण प्रभूच्या बोलूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपण उत्तर असे, प्रभू आमची प्रार्थना आपली पोटी बिशप थॉमस धर्मगुरू डॉक्टर स्कॉट यांना येशूच्या रूपांतराच्या सोहळ्याचं महत्त्व भाविकांना समजून घेण्यासाठी प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेपर्यंत कराचे ओझे कमी करून त्यांना चांगल्या आर्थिक सुखसोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. येशूच्या रूपांतराच्या वेळी तू माझा परमप्रिय पुत्र आहेस ही आकाशवाणी प्रभू येशूने सांगितली. बाप्तिस्माद्वारे आपण परमेश्वराची मुले झालेली आहे. पश्चाताप व प्रार्थनेद्वारे आपण स्वर्गीय पित्याची आदर्श देखील बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया. या प्रायश्चित्त काळात उपासना विधीत सहभागी होऊन वेदीवरील ख्रिस्ताशी आपल्याला संवाद साधता यावा, त्याच्याशी एकरूप होता यावे व आपल्या आत्म्याच्या गाभाऱ्यातून आपणास त्याची दिव्य वाणी ऐकण्यास
पवित्र आत्म्याची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मक्रमातील सर्वांग विशेष करून जी आजारी आहे अशा प्रभूचा बंदोबस्त असावा. या परीक्षेच्या काळात सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोड्या वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर आपल्या विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवलेले आहेत. आमच्या श्रद्धेतील ओढीवर तुझ्या प्रेमाने भरून बाबा आशीर्वाद कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पुनरुत्थानाचा सण साजरा करण्यास आम्हाला पात्र करा. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाला असो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र विद्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य सर्व आभार मानावे की योग्य व तारण आमची कर्तव्य. तुझ्या पवित्र पर्वतावर प्रभू येशूने आपल्या शिष्यांना तुझ्या वैभवाचे दर्शन घडवले. आपल्या आगामी मरणाविषयी त्याने आपल्या शिष्यांना आधीच सांगून ठेवले होते. पुनरुत्थानाच्या वैभवासाठी महायातना सहन करणे हे आपल्याला क्रमप्राप्त आहे हे त्याने आपल्या शिष्यास नियमशास्त्र व सत्यश्रियाद्वारे दाखवले. म्हणून स्वर्गीय दरबारातील दूत तुझ्या दूतगणांच्या निरंतर गुणगान स्थापित होते. आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान म्हणतो. Jai Jai
पिताने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त भावे म्हणून तो त्यांच्यावर गमवर्षवा प्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोकळी आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ती घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पित केले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, प्रभूचे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या वयामधून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा भार नव्या व शाश्वत कराराचे वेगळा हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा डाला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्याचा मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताची शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावेसे आम्ही विनंती करतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे भाऊ, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार करतो. जे आमच्या बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिग्रह घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसर्पण मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता रविकुमारी मारी आमचा पती संत जोसेफ तुझ्या पेशी आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त यांच्या नावाने करतो. Salvina
आमचे नयन वाट पाहतात कधी प्रभूचा येईल तो. वरी आम्हाला बाबाची वासना चिंतेच्या दर्शना राहू नको. हे परमेश्वर तू आपल्या प्रेषणाला म्हणालास मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तुला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही ते येशू सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. विकास शांती वर्धन करी. हे महापरमेश्वराचे गोकुळ जगाची पापी दूर करणार. हे परमेश्वराचे गोकुळ पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण धन्य. प्रभू तुम्हाला
हे प्रभू, या पवित्र साखरामिताबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे साखरामिताद्वारे या पृथ्वीवरच आम्हाला आगामी जीवनातील आनंदाचा अनुभव होतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आज संपूर्ण वर्षभर संत विल्सन गौरव कॉन्फरन्सचे जवळजवळ 600 सभासद आपल्या कार्यशाळेला येणार आहेत. सकाळी 8:30 ते 2 वाजेपर्यंत एकापा दिनाचा कार्यक्रम चालणार आहे. बिशप थॉमस डिसोजा विशेष विसा अर्पण करून त्यांना मार्गदर्शन करणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला आशीर्वाद द्यावा म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. या तपासण्यासाठी सुद्धा त्यांना प्रार्थनेमध्ये ठेवावं असं मी नम्र आव्हान आणि विनंती करत आहे. एक मार्च 2026 प्रायश्चित्त काळातील दुसरा रविवार. आजची उपासना घाटी गाव परिवाराने केली जाणार तेव्हा पुढच्या रविवारची उपासना विठाळे गाव परिवाराची असेल. आज 1 मार्च संत विन्सेंट डी पॉल संघटनेचे वसई धर्मप्रांतातील सर्व सभासद तप साधनेसाठी आपल्या देशामध्ये येत आहेत. बिशप थॉमस डिसोजा यांना मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमासाठी त्यांना प्रार्थनामय शुभेच्छा. मंगळवार 3 मार्च आपल्या प्रार्थना संघातर्फे 1 दिवसीय रिट्रीट आयोजित केलेली आहे. या रिट्रीटमध्ये विविध विषयांवर चिंतन मनन केलं जाणार आहे. फादर भूषण हे त्या वेळेला मार्गदर्शन करणार आहे. संपूर्ण दिवसाच्या रिट्रीटमध्ये आपण सहभागी होऊन आपल्याला परमेश्वर त्याचा अनुभव घेता यावा म्हणून जे भाग घेऊ इच्छितात त्यांनी आपली नावनोंदणी करायची. नावनोंदणीसाठी बाहेर प्रार्थना संघाचे सभासद बसलेले आहेत. त्यांच्याकडे नावनोंदणी करायची आहे. त्यामध्ये भोजन आणि चहापानाची व्यवस्था करायची आहे. त्यामुळे आपण नावनोंदणी केलेलं उचित आहे. सेंट जोसेफ स्कूल नंदाघाट येथे शिक्षकांच्या जागा भरवायच्या आहेत. अधिक माहितीसाठी नोटीस बोर्ड पहा. प्रबोधन प्रतिष्ठानतर्फे उपासनाला प्रत्येक रविवारी कार्मेल कॉन्व्हेंट नंदाघाट येथे सकाळी 9:30 वाजता विविध विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये जी मुलं फर्स्ट कम्युनियन स्वीकारणार आहेत त्या मुलांचे वर्ग सुरू झालेले आहेत. आतापर्यंत त्या पॅरिशमध्ये 27 मुलींनी नाव नोंदणी केलेली आहे आणि त्या 27 मुलींचे श्रद्धा पातळीचे वर्ग सुरू झालेले आहेत. गेल्या आठवड्यात नाळा, वाळूंचे, दुकानदार, शिडी, मांडवे या गाव परिवारात उपवासकालीन मिसळ झाल्या. उत्तम आयोजन व चांगल्या उपस्थितीबद्दल आयोजकांना धन्यवाद. या आठवड्यात गाव मिसळ पुढीलप्रमाणे आहे. सोमवार सीतलघाट, मंगळवार गोटेघाट, बुधवार अखरघाट, गुरुवार चिंचोळी व शुक्रवार विठाळे अशा पद्धतीने गाव मिसळ असतील. मागील रविवारचे दान 39,250 झाले. बुधवारचे दान 8,250 झाले. शुक्रवारचे दान 10,620 झाले. आपल्या अवकार्याबद्दल धन्यवाद. 12 मार्चला भुईगाव येथे महिला दिन साजरा होत आहे. ज्या महिला जाऊ इच्छितात त्यांनी आपली नावे प्रमोटर्सकडे द्यायची आहेत. विन्सेंट डी पॉल संघटनेतर्फे 19 मार्चला पुसाच्या वाटेची भक्तीचं आयोजन केलेलं आहे. कर्जत येथे जे जाऊ इच्छितात त्यांनी सभासदाकडे अशी नाव नोंदणी करायची. आशीर्वादासाठी प्रभु तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. समाप्त झाले आहे.
आम्हाला